आज आपण ह्या व्हिडिओमध्ये डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म या युनिटला सुरुवात करणार आहोत। आता डिझॉल्युशन म्हणजे काय? डिझॉल्युशन म्हणजे विसर्जन, म्हणजे एखादी पार्टनरशिप फर्म विसर्जित होणे म्हणजे बंद होणे। आता पार्टनरशिप फर्म बंद का होते त्याचे अनेक वेगवेगळे कारण असू शकतात। दोन पार्टनर असतील तर त्यांच्यात वेगवेगळ्या कारणाने वाद होऊ शकतात। एकमेकावरील विश्वासाला भविष्यात तडा जाऊ शकतो, किंवा काही एखाद्या पार्टनरने व्यवसायामध्ये काही गैरव्यवहार केला, भ्रष्टाचार केला तर त्यामुळे देखील होऊ शकतं, किंवा एखाद्या पार्टनरचा मृत्यू झाला, काही कारणांमुळे त्याला बिझनेसमध्ये इंटरेस्ट नसेल तर तो बिझनेस सोडू शकतो। समजा दोन पार्टनर असतील, एक जणाने बिझनेस सोडून दिला तर आपोआपच पार्टनरशिपचं विसर्जन होतं, म्हणजे ती पार्टनरशिप बंद होते। याला डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप म्हणतात। जर घराघरामध्ये वाद होत असतील तर पार्टनरशिपमध्ये वाद का होणार नाहीत? वाद भविष्यामध्ये सुरुवातीला एकत्र येतात, एकत्र व्यवसाय स्थापन करतात आणि सुरुवातीच्या काळामध्ये गोड असतात आणि भविष्यामध्ये वेगवेगळ्या कारणाने गैरसमज होऊन त्या पार्टनर्समध्ये वाद होतो। पार्टनरशिपचा जो सक्सेस रेट आहे तो खूप कमी आहे, त्यामुळे पार्टनरशिप बिझनेस भविष्यामध्ये अशा वेगवेगळ्या मृत्यू असेल किंवा वाद असतील, गैरव्यवहार असतील, अशा वेगवेगळ्या कारणांमुळे हा बिझनेस बंद होतो। मग बिझनेस बंद झाल्यानंतर काय करावं लागतं? ज्या सगळ्या असेट आहेत, ज्या टोटल असेट आहेत त्या असेट आपल्याला विकून टाकावे लागतात आणि सगळ्यात आधी लोकांचं कर्ज फेडावं लागतं आणि उरलेले पैसे हे पार्टनर वाटून घेतात। मग याच्यासाठी आपल्याला शेवटचं एक अकाउंट तयार करावं लागतं, रिलायझेशन अकाउंट। सगळे असेट त्या ठिकाणी ट्रान्सफर करायच्या, लायबिलिटी ट्रान्सफर करायच्या आणि त्यानंतर पेमेंट करायचं सगळ्यांचं, आणि पेमेंट केल्यानंतर उरलेले पैसे पार्टनरला देऊन टाकायचे। म्हणजे पार्टनर कॅपिटल अकाउंट तयार करावं लागतं आणि बँक अकाउंट तयार करावं लागतं। म्हणजे याच्यामध्ये बॅलन्स शीट वगैरे येणार नाही, कारण हा पार्टनरशिपचा एंड आहे, हा पार्टनरशिपचा शेवट आहे। तर पाहूया आपण डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिपचा फॉर्मॅट पाहूया अगोदर आपण रिलायझेशनचा। तर डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिपच्या अकाउंटिंगमध्ये कसे इफेक्ट होतात हे पाहण्यासाठी मी तुमच्या समोर एक छोटंसं उदाहरण मांडलंय। पहा, ह्या उदाहरणामध्ये आपण उदाहरणाच्या मदतीने समजून घेऊया म्हणजे डिझॉल्युशन म्हणजे नेमकं काय। तर उदाहरणार्थ देवा आणि बाजी हे दोन पार्टनर्स आहेत, त्यांचं एक हॉटेल आहे आणि ते नफा आणि तोटा एकाच एक म्हणजे इक्वल रेशिओमध्ये वाटून घेतात। तर त्यांच्याकडे मालमत्ता आहेत, बिल्डिंग 10,000ची आहे, उदाहरणार्थ फर्निचर 15चा आहे, स्टॉक 18,000चा आहे, कॅश 12,000ची आहे, मोटार गाडी आहे 25,000ची, आणि त्यांचं ह्या बिझनेसमध्ये दोघांचाही 20,000 रुपये भांडवल आहे म्हणजे कॅपिटल आहे, आणि क्रेडिटर आहे 10,000 रुपये, बँकेचं लोन आहे त्यांच्यावर 30,000। आता क्रेडिटर म्हणजे काय? त्यांनी उधार माल खरेदी केलेला असेल तर ती उधारी आहे 10,000 रुपये आणि बँकेकडून कर्ज घेतलेलं आहे 30,000 रुपये। म्हणजे अशा पद्धतीने त्यांचा हा बिझनेस आहे। आणि देवा आणि बाजी याच्यामध्ये समजा असं उदाहरण जर घेऊया की त्यांच्यात भांडण झालंय, त्यांना आता बिझनेस बंद करायचा आहे, तर बिझनेस बंद करताना नेमकी प्रोसेस काय होणार आहे ते आपण ह्या उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊया। आता हे काय करतील? हे असेट बाजारामध्ये विकून टाकतील आणि यातून जे पैसे येतील तर त्या पैशातून ते ह्या लायबिलिटी पेड करतील आणि उरलेले पैसे ते वाटून घेतील। तर उदाहरणार्थ आपण या ठिकाणी पाहू शकता की आता समजा आपण असं गृहीत धरलं की बिल्डिंग जी आहे ती बिल्डिंग 10,000ची आहे, तर बिल्डिंग आपण विकलेली आहे, समजा 10,000लाच विकली असं गृहीत धरूया। फर्निचर आहे, फर्निचर आता जुनं फर्निचर आपण आहे त्या किमतीला विकत नसतं, म्हणून आपण उदाहरण घेऊया, फर्निचर 10,000 रुपयाला विकलं। त्यानंतर स्टॉक आहे, स्टॉक म्हणजे जो काही माल आहे शिल्लक तो त्यांनी 15,000ला विकला, आणि त्यांच्याकडे जी कॅश आहे तर ती कॅश ती काय विकायची नसते। तर मोटर गाडी आहे 25,000ची, ती मोटर विकली 20,000 रुपयाला। म्हणजे त्यांनी काय केलं? ह्या सगळ्या असेट विकून टाकले, ह्या सेल केल्या सगळ्या असेल। तर याची आपण पाहूया किती पैसे आले, 10, 20, 40, 50, 55,000 रुपये सेल मधून रिलीज झाले। ह्या असेट रिलीज केल्या 55,000 रुपयाला, 55,000 रुपयाची यांच्याकडे कॅश आलेली आहे। आता हे काय करतील? यांच्याकडे ही जी असेट विकून जी कॅश आलेली आहे 55,000
ती प्लस त्यांच्याकडे पूर्वीची शिल्लक कॅश 12,000 अशी त्यांच्याकडे आता अमाऊंट झालेली आहे 67,000 रुपये त्यांच्याकडे झालेले आहे. टोटल कॅश 67,000 रुपये झालेली आहे. तर आता हे काय करतील, आता ह्या 67,000 रुपयामधून क्रेडिटरचे जे ह्या ठिकाणी 10,000 रुपये उदाहरणार्थ म्हणून घेतले आणि बँक लोन आहे 40, तर ते अगोदर काय करतील, ह्या दोन्ही लायबिलिटी पेड करतील. म्हणजे लोकांचं जे कर्ज आहे ते देऊन टाकतील. म्हणजे 40,000 रुपये गेले, 27,000 रुपये बाकी उरले. 27,000 रुपये बाकी या ठिकाणी उरलेले आहेत. तर 27,000 रुपये जे उरलेत तर ते हे दोघं इक्वल रेशिओमध्ये वाटून घेतील. म्हणजे कसे वाटून घेतील, समजा आता प्रत्येकी 13,500 13,500 अशा पद्धतीने ते वाट. तर पहा यामध्ये 67,000 रुपये आपल्याकडे कसे आलेत. 55,000 रुपयाच्या आपण असेट विकल्या, 12,000 रुपये आपल्याकडे कॅश होती, 67,000 आपल्याकडे कॅश टोटल कॅश झालेली आहे. आणि मग 67,000तून आपण जे कर्ज होतं आपल्याकडे, ह्या ज्या लायबिलिटी होत्या 10 आणि 30 40,000 रुपये, तर 40,000 रुपये आपण पेड केले, 27,000 रुपये उरले. तर हे उरलेले पैसे पार्टनर जे हे दोन्ही पार्टनर काय करतील, इक्वल रेशिओमध्ये त्याचे वाटप करून घेतील. 13,500 13,500 असे इक्वली ते वाटून घेतील. म्हणजे त्यांचं जे कॅपिटल होतं 20,000 आणि 20,000 रुपये, तर ते त्या कॅपिटलमध्ये त्यांना 13,500 13,500 जर मिळत असतील तर 6,500 रुपये त्यांचा हा बिझनेस बंद करताना लॉस झालेला आहे. तर 6,500 आणि 6,500 असे टोटल मिळून 13,000 रुपयाचा डिझोल्युशन करताना यांना लॉस झाला. तर लॉस कसा झाला आपण या ठिकाणी मॅचिंग करून पाहूया. त्यांच्याकडे बिल्डिंग होती 10, फर्निचर 15, स्टॉक 18, मोटर व्हॅन 25, म्हणजे 25 25 50 60 68,000 रुपयाच्या असेट होत्या. 68,000च्या टोटल त्यांच्याकडे असेट होत्या. आणि त्यांनी या ठिकाणी आपण पाहिलंय की 55,000 रुपयाच्या विकल्या. मग आपण सेल केलेल्या अमाऊंट वजा करूया 55,000 रुपये. तर या ठिकाणी बरोबर मॅच होतं. या ठिकाणी लॉस 13,000 रुपये असेटमध्ये लॉस झाला त्यांचा. 68,000 रुपयेच्या असेट होत्या आणि त्यांनी त्या 55,000 रुपयाला विकल्या, 13,000 रुपये लॉस झाला. आणि मग त्यांच्या 13,000 रुपयाचा जो लॉस झाला तर त्यांना देखील त्यांच्या वाट्याला जे पैसे आहेत ते 13,500 येतात. म्हणजे 6,500 कमी येतात भांडवलापेक्षा. म्हणजे या ठिकाणी कॅपिटल जे आहे त्या कॅपिटलमध्ये तो लॉस वसूल झालेला आहे 6,500 आणि 13,500 रुपये त्यांनी घेतले आणि असे 27,000 रुपये जे उरलेले आहेत ते वाटून घेतलं की यांचा व्यवसाय संपतो. म्हणजे काय होतंय की जेवढी कॅश आली तेवढी कॅश जाते. म्हणजे कॅश अकाउंटला झिरो बॅलन्स येतो. झिरो बॅलन्स आला म्हणजे टॅली झालं, म्हणजे हे उदाहरण परफेक्ट सोडवलं असं त्याचा अर्थ होतो. तर अशा पद्धतीने ही एक संकल्पना आहे. ही डिझोल्युशन अशा पद्धतीने अकाउंटिंग इफेक्ट होत असतात. तर हा जो लॉस आहे आपण या ठिकाणी सिंपल पद्धतीने या ठिकाणी दाखवलं की 55,000 रुपये आले, एकूण 67,000 रुपये झाले, 40,000 पेड केले, 27,000 रुपये उरले ते त्यांनी वाटून घेतले. हे तर याच्या एंट्री आपल्याला अकाउंटिंगमध्ये करायच्यात. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, रिलायझेशन अकाउंट तयार करायचं असतं. असं रिलायझेशन अकाउंट पर्टिक्युलर रुपये पर्टिक्युलर रुपये आणि पार्टनर कॅपिटल करायचं आणि कॅश अकाउंट करायचं आहे. म्हणजे हे जे केलंय आपण कच्चं काम तेच फक्त याच्यामध्ये करायचं आहे. आणि फायनल याच्यामध्ये 13,000 रुपये लॉस येणार आहे. तर आपण कसं करायचं, तर जे फॉर्मॅट दिलेला आहे त्या फॉर्मॅटमधले ज्या 7 स्टेप आहेत त्या काळजीपूर्वक लक्षात ठेवायच्या आणि त्या स्टेपप्रमाणे एंट्री करत चालायचं. म्हणजे काय होईल की हा प्रॉब्लेम व्यवस्थित टॅली होईल. तर चला पाहूया. अगोदर आपण फॉर्मॅट पाहूया आणि मग हे उदाहरण आपण याच्यामध्ये सोडवूया. तर फॉर्मॅट पाहूया. स्क्रीनवरती फॉर्मॅट आहे तो वहीमध्ये लिहून घ्या. आता आपण ह्या ज्या 7 स्टेप आहेत ते पाहूया. प्रॉब्लेम सोडवताना ह्या 7 स्टेप प्रमाणे एंट्री करत चालायच्या. म्हणजे प्रॉब्लेम 100% चुकत नाही, 100% बरोबर येतो. 7 स्टेप सोडायच्याच नाहीत. तर पहिली स्टेप आहे सनरी असेट्स ट्रान्सफर. आता ट्रान्सफर करायचं म्हणजे काय, जो बॅलन्स शीट आहे त्यामध्ये ज्या सगळ्या असेट आहेत त्या सगळ्या या ठिकाणी एका खाली एक लिहायच्या, इनरला सगळ्या अमाऊंट लिहायच्या आणि त्याची बेरीज करून बाहेर लिहायची. सगळ्या असेट या ठिकाणी लिहायच्या, जशा आहेत तशा लिहायच्या. फक्त याच्यात डेटरला आरडीडी असतो तर तो आरडीडी ह्या साईडला लिहायचा, आरडीडी इथं लिहायचा नाही. म्हणजे आरडीडी वजा न करता जी रक्कम असते डेटरची अगोदरची मूळ रक्कम ती लिहायची.
आणि या ठिकाणी कॅश आणि बँक ही असेट लिहायची नाही, कारण ती आपण विकणार नाहीत म्हणून ती या ठिकाणी लिहायची नाही. पण कॅश अकाउंटला कॅशचा बॅलन्स लिहायचा, बाकी सगळ्या असेट या ठिकाणी लिहायच्या. पहिली स्टेप झाल्यानंतर दुसरी स्टेप क्रेडिट साईडला बाय सन्ड्री लायबिलिटीज म्हणून लिहायचं आणि ज्या काय लायबिलिटी आहेत आपल्या त्या सगळ्या या ठिकाणी जशा आहेत तशा लिहायच्या. आणि आरडीडी सुद्धा आपल्याला या ठिकाणी जो वजा केलेला होता डेटरमध्ये असेट साईडला तो या ठिकाणी लिहायचा आहे. ही दुसरी स्टेप झाली. तर लायबिलिटी लिहित असताना त्या ठिकाणी जो रिझर्व्ह फंड असतो, कॅपिटल असतं, तर ते काय करायचं, कॅपिटल अकाउंटला बॅलन्स म्हणून लिहायचं. रिझर्व्ह फंड कॅपिटल अकाउंटला त्यांच्या रेशिओमध्ये डिवाइड करून द्यायचा. आणि त्या ठिकाणी जे काही P&L अकाउंट वगैरे जो अॅक्युमुलेटेड लॉस प्रॉफिट असेल तो देखील आपल्याला पार्टनर कॅपिटलला डिवाइड करून द्यायचा. म्हणजे लायबिलिटी साईड पूर्ण या ठिकाणी फक्त लायबिलिटी लिहायच्या आणि बाकीचे जे आहे कॅपिटल, रिझर्व्ह फंड ते कॅपिटल अकाउंटला लिहायचं. दुसरी स्टेप झाल्यानंतर तिसरी स्टेप असेट सोल्ड. आता ह्या ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेलं असतं की कोणती असेट किती रुपयाला विकली, तर त्या पद्धतीने या ठिकाणी ज्या असेट आहेत त्या विकलेल्या किमती या ठिकाणी लिहायच्या आणि बेरीज बाहेर लिहायची. बाय कॅश किंवा बँक लिहायचं. आता कॅश कधी लिहायचं, जर असेट साईडला कॅश बॅलन्स असेल तर कॅश लिहायचं, असेट साईडला पहिला बँक बॅलन्स असेल तर बँक अकाउंट लिहायचं. ही तिसरी स्टेप. त्यानंतर चौथी स्टेप आहे पार्टनर कॅपिटल अकाउंट म्हणून. तर ज्या पार्टनरने असेट टेकन ओव्हर केली म्हणजे घरी नेली त्या पार्टनरचं नाव लिहायचं आणि म्हणायचं पार्टनर कॅपिटल अकाउंट. जी असेट नेली, ज्या रकमेला नेली ती रक्कम या ठिकाणी मांडायची. उदाहरणार्थ या उदाहरणामध्ये समजा देवानी फर्निचर नेलं 2,000 तर काय होणार, देवा पार्टनर कॅपिटल अकाउंट 2,000 रुपये असं एंट्री होणार. म्हणजे चौथी स्टेप जी आहे ती ज्या असेट पार्टनरनी स्वतःसाठी घरी नेल्यात तर त्याची एंट्री चौथी आहे, त्याला असेट टेकन ओव्हरची एंट्री म्हणतात. तर त्यानंतर चौथी स्टेप झाल्यानंतर पाचवी आणि सातवी डेबिटला आहे. तर सातवी आहे टू कॅश ऑब्लिक टू बँक. म्हणजे या ठिकाणी ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला सांगितलं असतं डिझोल्युशन किंवा रिलायझेशन एक्सपेन्सेस किती झालेत तर त्याची या ठिकाणी एंट्री करायची. त्यानंतर 6वी स्टेप आहे ज्या लायबिलिटी आहेत आपल्या त्या पेड केलेल्या आहेत तर त्याची एंट्री या ठिकाणी करायची टू कॅश ऑब्लिक बँक म्हणून आणि ती अमाऊंट या ठिकाणी लिहायची. त्यानंतर 7वी ज्याप्रमाणे असेट पार्टनर घरी नेतात त्याप्रमाणे लायबिलिटी देखील स्वतःवर घेतात, लायबिलिटी सुद्धा टेकन ओव्हर करतात. तर ती लायबिलिटी टेकन ओव्हर ज्या पार्टनर केली त्याचं नाव येतं आणि पार्टनर कॅपिटल अकाउंट येतं. या 7 स्टेप झाल्या की याचा प्रॉफिट लॉस काढायचा. समजा प्रॉफिट आला तर ह्या बाजूला येईल, लॉस आला तर क्रेडिट साईडला येईल. आता प्रॉफिट लॉस कधी येतो आपल्याला माहिती आहे फायनल अकाउंट सारखं. ही बाजू मोठी आली तर या बाजूला डिफरन्स येईल म्हणजे प्रॉफिट असेल. ही बाजू मोठी आली तर या बाजूला डिफरन्स येईल म्हणजे लॉस येईल. आणि हा प्रॉफिट लॉस जो आहे तो या ठिकाणी डिवाइड करायचा रेशिओमध्ये आणि तो कॅपिटल अकाउंटला घ्यायचा. अशा पद्धतीने ह्या गोल्डन 7 स्टेप ध्यानात ठेवायच्या आणि नेहमी ह्या स्टेपप्रमाणेच एंट्र्या करत जायच्या. तर पहा पहिली एंट्री आहे सन्ड्री असेट ट्रान्सफर, दुसरी आहे सन्ड्री लायबिलिटीज ट्रान्सफर, तिसरी आहे असेट रिलीजची, चौथी आहे असेट टेकन ओव्हरची, 5वी डेबिट साईडला डिझोल्युशन एक्सपेन्सेस पेड, 6वी स्टेप आहे लायबिलिटीज पेड आणि 7वी आहे लायबिलिटीज टेकन ओव्हर. फक्त ह्या 7 स्टेपप्रमाणे अगोदर रिलायझेशन अकाउंटला एंट्री करायच्या. त्याचबरोबर ह्या एंट्री करत असताना याचे दुसरे इफेक्ट पण देत राहायचे. पहिली आणि दुसऱ्या एंट्रीचे 2 इफेक्ट नाहीत, एकच इफेक्ट आहे. त्यानंतर तिसरी एंट्री जी आहे असेट सोडते त्याची एक इफेक्ट इथं झाल्यानंतर ताबडतोब तो कॅश अकाउंटच्या डेबिटला लिहून टाकायचं. हे सुद्धा पार्टनर कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला दुसरा इफेक्ट द्यायचा. या ठिकाणी टू कॅश म्हटलंय, इथं लिहिल्यानंतर हे कॅश अकाउंटच्या क्रेडिटला लिहिणार, हे सुद्धा कॅश अकाउंटच्या क्रेडिटला लिहिणार, हे पार्टनर कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला लिहिणार. म्हणजे अशा ॲट अ टाइम सगळे इफेक्ट दिले की आपला प्रॉब्लेम पूर्ण झालेला असेल. त्यामुळे ह्या 7 स्टेप लक्षात ठेवायच्या. स्क्रीनवरती याचा फोटो मी टाकला, तो वहीमध्ये अगोदर लिहून घ्यायचा. तर चला आपण देवा आणि बाजीचं जे उदाहरण आत्ता पाहिलं ते ह्या स्टेपप्रमाणे आपण सोडून पाहूया. जे उदाहरण आहे मगाचं देवा आणि बाजी आर पार्टनर्स, तर त्यांचे असेट आहेत आणि लायबिलिटी आहेत. आता आपली पहिली स्टेप आत्ता सांगितल्याप्रमाणे आहे असेट ट्रान्सफर करणे. म्हणजे ह्या सगळ्या असेट जशा आहेत तशा डेबिट बाजूला लिहायच्यात आपल्याला. तर ही फक्त आपल्याला कॅश अकाउंटला लिहायची. तर मग या ठिकाणी आपण लिहून टाकूया स्टेपप्रमाणे. पहिली स्टेप आहे ऑल असेट ट्रान्सफर. मग या ठिकाणी म्हणायचं सन्ड्री असेट्स. सन्ड्री असेट म्हटलं की मग आपल्याकडे आहे बिल्डिंगची किंमत दिलेली आहे 10,000 रुपये. फर्निचर आहे, फर्निचरची किंमत आहे 15,000 रुपये. त्यानंतर स्टॉक दिलेला आहे, स्टॉकची किंमत आहे 18,000 रुपये. मोटर व्हॅन आहे आपल्याकडे, मोटर व्हॅनची किंमत आहे 25,000 रुपये. आणि या सगळ्यांची बेरीज करून आपल्याला बाहेर लिहायची.
50, 60, 68,000 रुपये बेरीज येईल, ते आपण या ठिकाणी बाहेर लिहिली. ही झाली आपली पहिली स्टेप. आता दुसरी स्टेप आपल्याला काय घ्यायची आहे, लायबिलिटी ट्रान्सफर. आता दुसरी लिहूया, बाय सनरी लायबिलिटीज. आता सनरी लायबिलिटीज लिहूया. आता लायबिलिटी कोणकोणत्या आहेत आपल्याकडे, दोनच लायबिलिटी, क्रेडिटर आणि बँक लोन. तर त्या ठिकाणी लिहायचं आपल्याला, क्रेडिटर्स आहेत 10,000 रुपयाचे, बँक लोन आहे 30,000 रुपये, आणि असे मिळून टोटल लायबिलिटी आउटरला लिहितोय आपण 40,000 रुपये. याच्यात RDD नाही. त्यानंतर तिसरी स्टेप्स तुम्हाला सांगितली होती असेट सोल्डची, म्हणून लिहूया बाय कॅश असेट सोल्ड. आता आपण असेट कोणती कितीला विकली या ठिकाणी उदाहरण म्हणून घेतलं होतं. बिल्डिंग 10ला विकली, फर्निचर 10ला विकली, स्टॉक 15ला, मोटर 20ला. तर या किमती या ठिकाणी लिहायच्या, बिल्डिंग 10,000, फर्निचर 10,000, स्टॉक 15,000, मोटर 20,000. अशा पद्धतीने ह्या सगळ्या आपण असेट विकून आपल्याला 55,000 रुपये मिळालेले आहेत. तर ह्या उदाहरणामध्ये सगळ्या असेट विकल्यामुळे टेकनवरची एंट्री नाही, म्हणजे चौथी स्टेप येणार नाही. त्यानंतर पाचवी स्टेप आपण डेबिटला लिहितो, डिझॉल्युशन एक्सपेन्सेस. तर ह्या उदाहरणामध्ये डिझॉल्युशन एक्सपेन्सेस पण आपण घेतलेला नाही. त्यानंतर 6वी स्टेप येईल, ती म्हणजे लायबिलिटी पेड केल्याची. ती लिहायची टू कॅश अकाउंट. आता कुठल्या कुठल्या लायबिलिटी पेड केल्यात, तर आपल्याकडे दोन लायबिलिटी आहेत. एक क्रेडिटर्स आहे 10,000 रुपये, त्यानंतर बँक लोन आहे 30,000 रुपये. अशा पद्धतीने आपण दोन्ही लायबिलिटी पेड केल्या. 6वी स्टेप झाली. 7वी स्टेप आहे लायबिलिटी टेकन ओव्हर. आता लायबिलिटी टेकन ओव्हर पण याच्यामध्ये नाही, म्हणजे आपल्या सगळ्या स्टेप झाल्यानंतर आपल्याला रिअलायझेशन करताना लॉस किती झाला ते पाहूया. तर आपण मग कच्चं काम करताना 13,000 रुपये लॉस झाला होता. तर ह्या अकाउंटिंग केल्यावर देखील 13,000च यायला पाहिजे. तर पाहूया आपण किती येतोय. 68, 10, 78 आणि 30, 1,08,000 रुपये या साईडची बेरीज येईल. 1,08,000 रुपये बेरीज येते. आणि ह्या साईडची बेरीज करूया, 40, 50, 90, 95,000 रुपये येते. तर मग आपण 1,08,000 मधून 95,000 वजा करूया, 13, बरोबर 13,000 रुपयाचा या ठिकाणी लॉस आलेला आहे. तर मग हा 13,000 रुपयाचा जो लॉस आहे तो आपल्याला पार्टनर कॅपिटलला लिहायचा आहे. म्हणून या ठिकाणी लिहायचं देवा कॅपिटल अकाउंट बाय बाजी कॅपिटल अकाउंट. आता हा डिवाइड इक्वल रेशो आहे त्यांचा, म्हणजे 6,500 रुपये या ठिकाणी दोघांच्या वाटेला येतील. तर अशा पद्धतीने 13,000 रुपये लॉस बरोबर आलेला आहे. तर मग आता कॅपिटल अकाउंट करताना आपल्याला अगोदर कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स लिहावा लागेल. तर त्याच बाजूला बॅलन्स आहे दिलेला, तो लिहूया आपण. 20,000 आहे, बाजीचा देखील 20,000 रुपये बॅलन्स आहे. तर हा बॅलन्स लिहिल्यानंतर आता आपण या ठिकाणी कॅपिटल अकाउंट नाव कुठं आहे का ते पाहायचं. कॅपिटल अकाउंट नाव या ठिकाणी आहे का, तर आहे, द शेवटी आहे. हा लॉस आहे, क्रेडिट बाजूला आहे, तर तो या ठिकाणी डेबिट बाजूला लिहिला जाईल. तर कुठल्या अकाउंटवरून आलाय तो रिलायझेशन अकाउंटवरून आलाय, म्हणून रिलायझेशन नाव लिहिणार 6,500, 6,500. आता या ठिकाणी वरती आपण लायबिलिटी पेड केलेल्या आहेत. तर आता आपल्याला ह्या आता कॅपिटल अकाउंटला आपण पार्टनरचे पैसे पेड करायचे. तर आपण या ठिकाणी जो बॅलन्स येईल तेवढे त्यांचे पैसे दिले जातील. आता 20,000 रुपये बेरीज आली, मोठी बेरीज आली 20,000 आणि 20,000 रुपये. तर 20,000 मधून 6,500 रुपये गेले, तर किती राहतात, 13,500, 13,500. आता हा बॅलन्स नाही, यांचा बिझनेस बंद झाला आहे, म्हणून यांना काय करायचं आहे, कॅश पेड करायची. म्हणून इथं म्हणायचं कॅश अकाउंट. कॅश अकाउंट म्हटल्यानंतर त्या ठिकाणी आता हे काय झालंय, कॅश अकाउंट लिहिलं म्हणजे काय झालंय, फायनल सेटलमेंट झालेली आहे. फायनल शेवटची सेटलमेंट म्हणजे यांचा बिझनेस बंद झाला. प्रत्येकाला 13,500 रुपये या ठिकाणी अशा पद्धतीने आलेले आहेत. आता हे झाल्यानंतर आपण कॅश अकाउंट करूया. कॅश अकाउंटला सुरुवातीचा बॅलन्स आहे, जो बॅलन्स शीटला दिलेला बॅलन्स ब्रॉट डाऊन 12,000 तो अगोदर लिहायचा. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी ज्या ठिकाणी कॅश अकाउंट नाव आहे ते एंट्री ट्रान्सफर करायच्यात. तर क्रेडिट बाजूला गेलं तर बाय कॅश आहे, ही डेबिट साईडला एंट्री येईल. टू रिलायझेशन 55,000 रुपये. त्यानंतर डेबिट साईडला गेलं तर आपल्याला टू कॅश अकाउंट दिसतंय 40,000 रुपये. तर आपण ते क्रेडिटला लिहूया, बाय रिलायझेशन 40,000 रुपये.
आता रिअलायझेशनमधले कॅश अकाउंटच्या एंट्री केल्या. आता या ठिकाणी पार्टनर कॅपिटलला इथं लिहिलेलं आहे, आपण टू कॅश म्हणून लिहिलेलं आहे. तर हे डेबिट साईडला लिहिलं आहे, तर आपण क्रेडिटला लिहिणार. या ठिकाणी 2 पार्टनर आहे म्हणून दोघांचे नाव आपण या ठिकाणी लिहूया. बाय देवा कॅपिटल अकाउंट 13,500 बाय बाजी कॅपिटल अकाउंट 13,500. अशा पद्धतीने यांना पैसे दिलेले आहेत. आता आपण या ठिकाणी झिरो बॅलन्स आला म्हणजे पैसे संपले, कारण जेवढे पैसे आले आपण तेवढे वाटले म्हणजे बिझनेस बंद झाला असा त्याचा अर्थ होतो. तर बेरीज करूया. 55 आणि 12 60 67,000 या साईडची टोटल आली आणि या साईडची करूया 13.5 आणि 13.5 27 27 आणि 40 67, म्हणजे एकही रुपया बॅलन्स आला नाही. जेवढे पैसे आले तेवढे पैसे गेले, म्हणजे हे उदाहरण टॅली झालं. म्हणजे अशा पद्धतीने डिझॉल्युशन या पार्टनरशिपचं झालं. तर हे उदाहरणार्थ म्हणून आपण हा प्रॉब्लेम घेतलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण पुस्तकामधील पहिला प्रॉब्लेम घेणार आहोत. त्यासाठी आपण जास्तीत जास्त चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समधून नक्की कळवा.